आपल्या आतमध्ये यज्ञ चालू आहे आणि यज्ञामध्ये आपण ओंडके टाकत नाही. यज्ञामध्ये ओंडके टाकले जात नाहीत, छोटी छोटी लाकडं काटकं टाकली जातात जी हलकी आहेत, जेणेकरून यज्ञ जो आहे तो उत्तम रीतीने प्रज्वलित होतो आणि प्रज्वलित राहतो. गुरुरेव परकाम गुरुरेव दिगंबरा. भोजन करण्याची शास्त्रशुद्ध पद्धती कोणत्या? आजकाल काय झालंय की जग जे आहे ते अधिक गतिमान होत चाललंय, त्यामुळे गती आली आहे. प्रत्येकाचं जीवन जे आहे ते यंत्रवत झालंय, घर 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 फिरतंय. त्यामुळे जीवाला भोजन करायला सुद्धा वेळ नाही अशी परिस्थिती आहे. तो भोजनाची थाळी समोर आली की पटापट आतमध्ये तोंडात टाकतो आणि गिळतच जातो, चावत पण नाही तो. एवढा तो यंत्रवत झालाय, एवढा तो यंत्रवत झालाय. आणि शरीर हे जरी यंत्रवत काम करत असलं तरी त्यामध्ये वास करून असलेला जो आत्मा आहे आणि या शरीरामध्ये, स्थूल शरीरामध्ये जो सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि या स्थूल देहाचं रक्षण करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं. आणि म्हणून या देहाचं रक्षण करण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी काही थोडक्या गोष्टी मी आपल्यासमोर विशद करतो. शास्त्राने अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय सांगितली आहे तर प्रत्येक जीव जो आहे तो कुटुंब वत्सल आहे. प्रत्येकाचं कुटुंब आहे बघा, आणि तो कुटुंब वत्सल आहे, तो कुटुंब वत्सल असायलाच हवा. म्हणून शास्त्र काय म्हणतं की भोजनाला आरंभ करायच्या अगोदर आपल्या घरातील बाल आणि वृद्ध यांना आधी जेवू घालावं. बाल आणि वृद्ध यांना आधी जेवू घालावं आणि त्यानंतरच आपण भोजनाला बसावं. बाल म्हणजे बालकं जी असतात, बाळं जी असतात, त्यांच्या ठायी विषयांचा प्रादुर्भाव झालेला नसतो आणि ज्याच्या ठायी विषयांचा प्रादुर्भाव झालेला नाही त्यांच्याकडे देवत्व असतं. म्हणून बालकांना आधी भोजन करायला म्हणजे देवानाच भोजन केल्यासारखं आहे. आणि वृद्धांना भोजन काय करावं तर त्यांच्यामुळे आपला देह आहे, त्यांच्यामुळे आपला प्रपंच आहे, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्राप्त केलं आहे ते त्यांनी आपल्याकडे वळवलेलं आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा, आपल्या मातापित्यांना सुद्धा देवतुल्य मानून आधी त्यांना भोजन करायला द्यावं आणि नंतर आपण भोजन करायला बसावं. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आणि विचार आहे. बरं, भोजन करताना कसं बसावं, कोणत्या दिशेला तोंड करून बसावं शास्त्रात सांगितलेलं आहे. तर पूर्वाभिमुख आणि पश्चिमाभिमुख भोजनास बसणं हे प्रशस्त आहे असं म्हटलं आहे, प्रशस्त आहे. तर दक्षिणाभिमुख बसणं हे काम्य आहे, मात्र त्याचं फळ यश असं सांगितलेलं आहे. उत्तराभिमुख बसणं निंद्य आहे असं म्हणतात, निषेध नाही केलाय पण ते निंद्य आहे. आणि विदिशांस मुख करून बसणं निषिद्ध सांगितलं आहे. आता बसताना आपण कसं बसावं तर मांडीवर पाय वरती करून बसू नये, पायावर पाय ठेवून पण बसू नये, पाय पसरून सुद्धा बसू नये. अगदी सहज आपण जसे बसतो नेहमी त्यानुसार सहज बसावं. उगाच ओढाताण करून बसू नये. शरीराला सैल सोडावं, शरीर जे आहे ते सैल सोडावं, ताठ बसण्याचा प्रयत्न करावा. मात्र भोजनाला पंक्तीला बसताना दुष्टाच्या पंक्तीला बसू नये असं म्हटलं आहे. आता प्रश्न निर्माण असा होतो, दुष्ट कोण आणि साधू कोण हे कसं ओळखावं बाबा. त्यामुळे आपण हा विचार करून उगाच कोणाच्या पंक्तीला बसण्याचं नाकारू नये.
आपण कोणाच्या पंक्तीला बसायचं नाकारू नये. आणि आपण पंक्तीला बसल्यानंतर, भोजनाला बसल्यानंतर, भोजन ज्या वेळेला आपण ग्रहण करतो, सेवन करतो, त्यावेळेला सुरुवातीला आरंभ करताना आपण मधुर पदार्थ जे आहेत त्यांना सेवन करावं सुरुवातीला. त्यानंतर आपण खारट आंबट पदार्थ आहेत त्यांचं सेवन करावं. आणि शेवटी कटू इत्यादी जे पदार्थ आहेत त्यांचं सेवन करावं. त्याचबरोबर आरंभाला आपण पातळ पदार्थांचं सेवन करावं. कठीण पदार्थ त्यानंतर मध्ये घ्यावे आणि पुन्हा शेवटी पातळ पदार्थांचं सेवन करावं. मात्र त्याचबरोबर एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे आपण जे अन्न म्हणून पदार्थ सेवन करतो ते सेवन करताना त्या प्रत्येक पदार्थातला थोडासा भाग शेष ठेवावा आणि इतर सगळं सेवन करून झाल्यानंतर तो शेष ठेवलेला भाग ग्रहण करावा. मात्र तूप आणि दूध हे निःशेष सेवन करावं, त्यांना शेष ठेवण्याचं काही कारण नाही. आणि भोजनामध्ये जाणीवपूर्वक दूध, दही आणि मध हे पदार्थ जाणीवपूर्वक घ्यावे असं म्हटलं आहे शास्त्रात. म्हणून भोजन करताना महत्त्वाचा मुद्दा आणखीन काय आहे, तर भोजन करताना माझं लक्ष जे आहे ते त्या भोजनाकडे असायला हवं. टीव्ही बघत बघत भोजन करू नये. बऱ्याच लोकांना सवय असते, बऱ्याच म्हणजे 99% लोकांना सवय असते. टीव्हीवरचा कुठलातरी कार्यक्रम चालू असतो आणि तो बघत बघत कधी कधी कुठला पदार्थ उचलला तो सुद्धा कळत नाही, एवढे आपण त्या टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये गुंतलेले असतो. आणि त्याने काय होतं, तो टीव्हीमध्ये चाललेला जो कार्यक्रम असतो ना, त्या कार्यक्रमामध्ये जो प्रसंग चालू असतो तो प्रसंग माझ्यावर परिणाम करत असतो आणि तो तसाच परिणाम घेऊन मी इथे अन्न सेवन करत असतो. त्यामुळे तो प्रसंग माझ्या अंतःकरणावर परिणाम करत असल्याने मी जे ग्रहण केलेलं भोजन आहे त्याला सुद्धा त्याच प्रकारचा परिणाम भोगायला लागतो. आपण म्हणाल हे कसं काय, तर आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो. यावेळेला परवा मी मुंबईवरून इथे येताना ट्रेनमधून प्रवास करत होतो. वंदे भारत ट्रेनचं तिकीट मिळालं होतं मला आणि माझ्या बाजूला एक तरुण मुलगा बसलेला होता. 2च सीट होत्या त्या. पण तरुण असल्यामुळे तो थोडासा चुळबुळ करत होता आणि मी शांत बसलेला होतो. माझ्याकडे ग्रंथ होते, त्याचा मी पठण करत होतो कारण वेळ माझ्याकडे होता. आणि तो एकसारखा मला असा हात मारतोय, कधी असा होतोय, काय काय चालू होतं त्याचं विचारायचं. तो मुद्दाम करत नव्हता, तो जाणीवपूर्वक करत नव्हता, त्याच्या वयाला अनुसरून ते घडत होतं असं मला वाटत होतं. पण झालं काय की तो एकसारखा मला डिस्टर्ब करत असल्यामुळे माझ्या अंतरंगामध्ये थोडी खळबळ निर्माण झाली. अंतरंग जे आहे ते असं थोडं दूषित झालं आणि त्याचा परिणाम असा झाला, आपल्याला सत्य सांगतोय, की माझ्या लक्षात आलं अरे माझं अंतरंग असं दूषित होत चाललंय. आणि अचानक मला ॲसिडिटीचा त्रास व्हायला लागला, असं जाणवायला लागलं मला ॲसिडिटी. त्यानंतर मी शांत झालो. माझ्या लक्षात आलं अरे ॲसिडिटीवर उत्तर काय आहे, औषध कोणतं आहे, तर शांत राहणं. आणि मग मी काय केलं, त्या ट्रेनमध्ये वेटर येत असतात, त्या वेटरला म्हटलं अरे मला एक कॉफी दे. त्याने कॉफी आणली. तेवढ्यात हा माझ्या बाजूला बसलेला जो तरुण होता तो निद्रा घेऊन उठला होता. तर मी त्याला पण विचारलं बाळा कॉफी घेणार का. हो. तर मी त्या वेटरला सांगितलं त्याला कॉफी दे 2. मी दोन्ही कॉफीचे पैसे. तो म्हणतो थांबा तुम्ही. अरे राहू दे ना बाळा, तुझं आणि माझं मागील जन्मातील काहीतरी नातं असल्याशिवाय, तुझं आणि माझं
मागील जन्मातील काहीतरी नातं असल्याशिवाय तुझा आणि माझा या ट्रेनमध्ये संग घडणार कसा? आणि निरंतरपणे तू मला तुझ्याकडे लक्ष द्यायला लावत होतास, त्याला कारण हेच आहे की तुझं आणि माझं मागील जन्मातील काहीतरी संबंध आहे. मग तो संबंध जपण्याचा प्रयत्न आपण करूया. त्यामुळे कॉफी सांगितली, तू घे. त्याने घेतली. मात्र कॉफी प्यायल्यानंतर तो एवढा शांत झाला. त्याने मला विचारलं, आपण काय करता? तर मी म्हटलं, मी काहीच करत नाही. हो, असं कसं काहीच? अरे हो, मी काहीच करत नाही बाळा. असं कसं? माणूस काहीतरी करत असतो. म्हटलं, नाही, तो माणसाचा भ्रम आहे. तो माणसाचा भ्रम आहे. त्याला वाटतं की मी हे करतोय, मी ते करतोय. माणूस काहीच करत नसतो. करणारा करता करविता भगवंत आहे. ते परब्रह्म आहे. श्री स्वामी समर्थ आहेत. मला ते साधन करतात. मला ते साधन करतात. मात्र ज्या वेळेला माझ्या ठायी भ्रम उत्पन्न होतो त्यावेळेला मी स्वतःलाच करता समजतो आणि मी म्हणतो मी हे केलं, मी ते केलं. भ्रम म्हणजेच अहंकार. अहंकार म्हणजे दुसरं काही नाही. सत्यापासून दूर घेऊन जाणारा तो अहंकार. तर त्या जीवाच्या बाजूला बसल्यानंतर माझं अंतरंग त्यामध्ये वेगवेगळे तरंग उठल्यामुळे माझ्या शरीरामध्ये मला ॲसिडिटीचा त्रास होतो हे जाणवायला लागलं. तसंच भोजन करताना जर आपण इतर गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपल्या अंतरंगामध्ये त्या प्रकारचे भाव निर्माण होतात. आणि म्हणून काय करावं? भोजन करताना आपलं सगळं लक्ष, पुन्हा सांगतोय, भोजन करताना आपण आपलं सगळं लक्ष आपण ग्रहण केलेल्या त्या ग्रासाकडे असावं. आपण ज्या वेळेला चर्वण करतो ना त्यावेळेला लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आणि जास्तीत जास्त वेळ ते चावण्याचा प्रयत्न करावा. कारण आपल्या आतमध्ये यज्ञ चालू आहे आणि यज्ञामध्ये आपण ओंडके टाकत नाही. यज्ञामध्ये ओंडके टाकले जात नाहीत. छोटी छोटी लाकडं काटकं टाकली जातात जी हलकी आहेत, जेणेकरून यज्ञ जो आहे तो उत्तम रीतीने प्रज्वलित होतो आणि प्रज्वलित राहतो. त्याचप्रमाणे आपण ग्रहण केलेलं अन्न आपण चर्वण करावं, चावायचं आहे ते ग्रास आणि नंतर तो गिळायचा आहे. आपण वेळ नाही म्हणून काय करतो? ओंडकेच टाकतो यज्ञामध्ये आणि आपण म्हणतो अरे यज्ञामधून धूर निघालाय. अग्नी काही प्रज्वलितच होत नाही, दुसरा धूर निघतोय. तसंच आपल्या शरीरातून सुद्धा धूर निघत असतो आणि तो धूर जो आहे तो अनेक रोगांना निमंत्रण देत असतो. म्हणून भोजन करताना जर आपण लक्ष देऊन भोजन केलं तर आपल्याला स्वामींकडून शाश्वती आहे की इतर लोकांना जर रोगाने ग्रासलं तरी आपल्या दिशेने रोग काही येणार नाही. कारण आपण आतमध्ये जो आपल्या यज्ञ चालू आहे त्या यज्ञामध्ये ओंडके टाकत नाही. श्री स्वामी समर्थ.